नंदनवन थाना क्षेत्र में दो असामाजिक तत्वों ने एक दुकानदार को चाकू की नोक पर लूट लिया। घटना की जानकारी मिलते ही पुलिस जांच में जुट गई और दोनों अपराधियों को गिरफ्तार कर लिया है। पकड़े गए आरोपियों में हसनबाग निवासी मोहम्मद सोहेल मोहम्मद अशफाक और शिवनकर नगर झोपड़पट्टी निवासी शाहरुख उर्फ पेंटर मोहम्मद शेख का समावेश है। पुलिस ने अंतुजी नगर भांडेवाड़ी निवासी यश कैलाश इंगले 19 वर्षीय की शिकायत पर मामला दर्ज किया है। यश वाटोड़ा परिसर में मेडिकल स्टोर चलाता है। वह रात 10:30 बजे दुकान बंद करके घर लौट रहा था। खरबी से वाटोड़ा चौक के बीच आरोपी 4 पहिया माल वाहन पर पीछे से आए। यश को ओवरटेक करके रास्ता रोका, जबरदस्ती मारपीट करने लगे। चाकू की नोक पर मोबाइल और नकद लूट कर फरार हो गए। यश ने घटना की जानकारी पुलिस को दी। पुलिस ने लूटपाट का मामला दर्ज कर सीसीटीवी फुटेज की जांच की तो आरोपियों का सुराग मिला। दोनों आरोपियों को गिरफ्तार कर पुलिस ने मोबाइल बरामद किया है। तक्रारदार यश इंगळे हे त्यांचं फार्मसी दुकान बंद करून घरी जात असताना खरबी चौक ते वाटोडा चौकच्या दरम्यान त्यांच्या पाठीमागून ते टू व्हीलरने जात होते। त्यांच्या मागून आलेल्या एका मालवाहू ऑटो रिक्षाने त्यांच्या पुढे जाऊन त्यांचा रस्ता अडवला, गाडी थांबवली। त्या मालवाहू रिक्षातून तिघेजण खाली उतरले आणि त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील 1200 रुपये आणि त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यांना चाकूचा दाग दाखवला व ते तिथून पळून गेले। सदरची तक्रार फिर्यादीने दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये सोहेल खान या आरोपीला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे आणि इतर जे दोघेजण आहेत त्यातील एक शेख शाहरुख नावाचा आरोपी आहे आणि त्याचा साथीदार असे दोघेजण फरार आहेत। त्यांना देखील नंदनवनचे तपास पथक त्यांच्या मार्गावरती आहे, लवकरच त्यांना देखील अटक करण्यात येईल। दाखल गुन्ह्याचा पुढील तपास PSI दळवी करीत आहेत। सदरची कामगिरी आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात केलेली आहे।